नमस्कार, मी श्वेता. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये स्वागत. सुरुवातीला या बुलेटिनमध्ये बातमी बघूया. महानगरपालिकेच्या निवडणुकांसंदर्भातली महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजण्यापूर्वीच उबाठा शिवसेनेकडून मोर्चे बांधणी सुरू झालेली आहे. शिवसेना भवनात उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शाखा प्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. मुंबई पालिका क्षेत्रातील नागरी समस्या आणि प्रभाग रचनेबाबत यामध्ये सविस्तर चर्चा केली जाणार आहे. या बैठकीला विनायक राऊत, किशोरी पेडणेकर यांच्यासह शहरातील शाखा प्रमुख उपस्थित आहेत. महापालिका निवडणुकांसंदर्भात तयारी करण्यासाठीच एक बैठक बोलावण्यात आलेली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून शिवसेना भवनात उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ही बैठक आहे. आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आपल्या सोबत आहेत. सुस्मिता, आजची शिवसेना भवनातली ही बैठक महत्त्वाची, त्याबद्दल काय माहिती? काही वेळापूर्वी जर आपण बघितलं तर विनायक राऊत, किशोरी पेडणेकर, वरुण सरदेसाई आणि अनेक शाखा प्रमुख या बैठकीसाठी या बैठकीमध्ये आपण जर बघितलं तर उद्धव ठाकरे यांच्याकडनं प्रभाग रचनेबद्दल सुद्धा चर्चा केली जाणार आहे. प्रभाग रचनेबद्दलचा आढावा घेतला जाणार आहे. अनेक शाखा प्रमुखांना मार्गदर्शन करत असताना नेमकी रणनीती कशी असणार आहे, पालिका निवडणुकीची तयारी करत असताना मोठ बांधणीचं काम कुठेतरी स्वतः उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे. अनेक शाखा प्रमुख, माजी नगरसेवक यामध्ये सहभागी असणार आहेत. या बैठकीतनं एक गोष्ट स्पष्ट होते की उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं आता स्वतः तयारीला सुरुवात केलेली आहे. इतर सोबत कोण असतील याचा विचार न करता मुंबईचा गड, मुंबई जिंकण्यासाठी, मुंबई महानगरपालिकेवरती भगवा फडकवण्यासाठी तयारीला सुरुवात झालेली आहे. साधारणपणे 10 ते 15 मिनिटांपूर्वी उद्धव ठाकरे हे पोहोचलेले आहेत या ठिकाणी आणि या बैठकीला आता सुरुवात झालेली आहे. श्वेता. सुस्मिता, या माहितीसाठी धन्यवाद. आणि ही बैठक संपल्यानंतर सुद्धा तुमच्याकडनं अपडेट घेत राहू.